आज गोंदिया येथे धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे कारण तसेच मनोज जरांगे व छगन भुजबळ यांच्यातील वाद, लाडकी बहीण योजना अशाच विविध विषयांवर भाष्य केले। बघूया ते नेमकं काय म्हणाले। मंत्रिपदाचा आपण राजीनामा दिला, वरच्या स्तरावर तो राजीनामा मान्य झाला नाही का? नाही, आता मला सांगण्यात आलं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सगळं काम करा, अशा प्रकारचं म्हणजे राजीनामा असं दिला नाही। मी सांगितलं की मला थोडा अडचण होते आणि काय माझं आता ऑपरेशनसुद्धा झालं आहे आणि त्या दृष्टिकोनातून थोडा त्रास असल्यामुळे कोणाला दुसऱ्याला जबाबदारी द्या असं प्रकारचं त्यानं अजितदादा पवार आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सांगितलं। तर त्यांनी तरीसुद्धा त्यांनी सांगितलं का थोडा अडचणीमध्ये आपण जाऊन आता जे शिल्लक आहे ते सगळं आपलं जे बजेट आहे ते हे करा, मीटिंग वगैरे घेऊन करून टाका। तर त्या दृष्टीने आपण इथे आलो आणि काम चालू आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ साहेब एक वरिष्ठ नेते आहेत आपल्या पक्षातली, त्यांना तुझा करेक्ट कार्यक्रम करतो असे सत्ता धमकी दिली आहे। लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, कोण उभा राहतो काय उभा राहतो ह्याच्यापेक्षा त्यांना ज्यांचा अधिकार आहे आणि त्या समाजाचं ते नेतृत्व करतात। जरांगे पाटील जे आहेत ते सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत। भुजबळ साहेब ओबीसींचं नेतृत्व करत आहेत। ह्याच्यामध्ये माझं इतकंच मत आहे की आपसामध्ये हे भानगडी न करता जे कोर्टाचे जे निर्णय प्रलंबित आहेत, कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर पुढे काय होईल, कोर्टाने जे आदेश दिला त्याप्रमाणे पण पुढे चालू। अजितदादांनी एक सुंदर योजना काढली, लाडकी बहीण योजना। मात्र रवी राणांनी एक वक्तव्य केले आहे की जर आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर ते 1500 रुपये परत घेऊन, याच्यावरून विरोधकांना एक वादासाठी एक नवीन ठीक आहे। विरोधकांचं एकच काम आहे की कुठे माणूस चुकतो, शब्दामध्ये चुकतो, भाषणामध्ये चुकतो, तेच धरायचं। परंतु आमच्या राज्य सरकारचा निर्णय, राणाजींचा काय निर्णय नाही, राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे की आपण, आणि ते सुद्धा विधानसभेमध्ये निर्णय झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून त्याच्या तरतूदसुद्धा 40,000 कोटी करण्यात आलेलं आहे। तर हा योजना बंद होईल हे सांगणं हा कुठेतरी चुकीचं आहे। आम्ही मतदान करायचं नाही करायचं ते त्यांच्या व्यक्तिगत बाब आहे मतदारांचा, परंतु आपण लोकांकरता जे निर्णय काढला आपण की माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, हा एक महिला आहेत, महिलांना कुठेतरी आपण एक आधार दिला पाहिजे। राज्य सरकारचा एकच विचार होता की त्यांना आधार देऊन आपण एक पैसा काय महत्त्वाचा नाही, 2 महिन्याचं एकाच वेळी आपण 17 तारखेला पण त्यांच्या बँकेमध्ये आपण टाकणार आहोत। जवळजवळ 1.5 कोटी महिला त्यांच्या आपण मंजूर केलेल्या आहे, ते 17 तारखेला सगळ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत। म्हणून आता हे विरोधक बॅकफूटवर गेलेले आहेत। आता हा इतका चांगल्या योजना आपण काढलेल्या आहेत। आता प्रत्येक योजना आता त्यांना असं होत आहे की आता सगळ्यात जास्त काँग्रेसचे लोक ह्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, लोकांना लाईनमध्ये लावत आहेत, सगळे फॉर्म वगैरे छापत आहेत। म्हणजे आमच्या योजना, आम्ही राज्य सरकारने काढलेल्या योजना, त्याचा फायदा काँग्रेस कसा घेता येईल ते पाहत आहेत। आता हे काँग्रेसला काय फायदा होणार नाही। महायुतीचा हा योजना आहे, महायुतीच्या मागे खंबीरपणाने महिला उभं राहते।